माझ्या प्रत्येक पॅसेंजर हा रेणापूरला जाणार आहे। तो पॅसेंजर मी माझा ऑटो नेण्याचं काम करत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला 20-20 रुपये प्रत्येकी मिळत आहेत। अशा रीतीनं माझी उपजीविका भागत आहे। दिव्यांग महामंडळ मुंबई ब्रांच लातूर वरिष्ठांचे आभार। आता दिव्यांगाला सहकार्य चांगलं केल्याबद्दल मुंबईचे जी आहेत सर त्यांचेसुद्धा आभार। लातूरचे आमचे म्हणाले सर त्यांचेसुद्धा आभार। मी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत आता मी आता चाललेलो आहे। दररोजचं किती इन्कम होते? दररोजचं 400, 500, 600 रुपये होते इन्कम। चांगल्या प्रकारे इन्कम होत आहे। आता केव्हा अडचणी येतात, केव्हा चार्जिंग नसते, केव्हा ही होते, पण ती काही अडचणी आल्या की त्या माध्यमातून 2-3 दिवसाच्या 4 दिवसाच्या माध्यमातून नीट होतं आहे। असा काही वेगळाही नाही, पण ऑटो चांगले आहेत। प्रत्येक ब्लाइंडची किंवा अंध व्यक्तीचे उपजीविका भागविण्यासाठी ही गव्हर्नमेंटनं दिलेले साधन करून दिलेले चांगले आहे आणि शासनाचे खरोखरच आभार मानावे तेवढे कमी आहेत की अपंगाला सहकार्य ऑटो मिळत नव्हता, की गव्हर्नमेंटने मदत केली, त्याबद्दल गव्हर्नमेंटचे आभार। दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष जिष्माला बोलते। आज आमच्या संघटनेचे पदाधिकारी अंबादास गायकवाड यांनी आज यांच्या उपजीविकेबद्दल आपल्याला बरंच काही सांगितलेलं आहे आणि त्यांनी शासनाचे आभार पण मानत आहेत। असंच प्रत्येकाने शासनाला सहकार्य करावे अशी विनंती आहे।